तर जय शिवराय मित्रांनो, एक मराठा लाख मराठा. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामधील अंजन गावामधले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटलेला आहे मित्रांनो. कारण की तिकडे 3-4 दिवसापासून तणाव होता धनगावर बांधवामध्ये आणि मराठी बांधवामध्ये. तणावाचं वातावरण तिकडे वाढण्याचे काही त्यांचे नेते होते मित्रांनो, लक्ष्मण हाके म्हणून. तर हे ते जे शासकीय अधिकारी मोजमाप करीत होते मंदिराच्या आवारात पुतळा बसू नये बा. तर धनगर बांधव आणि मराठी बांधवांची जी चर्चा झाली ती बसून की ती जागा मोजावी आणि तो पुतळा समजा जी मंदिरात जागा आहे ती सोडून शिवाजी महाराजाचा पुतळा बसावा. कारण ती त्यांचा काही विरोध नव्हता धनगर बांधवासुद्धा. पण लक्ष्मण हाकेने तिथे जाऊन सरकारी अधिकाऱ्याला गच्च लावले समजा, शिवीगाळ केल्या. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. यांच्यामुळं आज आपल्या मंदिरावर कळस आहे आणि मंदिराच्या दारी तुळस आहे. आणि आपल्या आयाबाईंनी आज सुरक्षित आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तुम्ही सरकारीकडं काही करू शकतं, हे काही कायदा काही कोणी मानलं जाणार नाही मित्रांनो. कारण की सरकार आहे कोणामुळे, जे छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे होऊन गेले त्यांच्यामुळेच आहे. सरकार आज बी जिवंत आहे. आज बी सरकार जे सत्तेमध्ये हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे सरकारने विसरू नये. आणि कुठंतरी लक्ष्मण हाकेसारख्या माणसाला काहीतरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून असे दुसरे तयार झाले नाही पाहिजे लक्ष्मण हाकेसारखे. कारण की लक्ष्मण हाकेनं फक्त जातीवाद पेटण्याचा का आजच नाही, पाहिले पण मराठी आरक्षण असो की काही असो, याच्यामध्ये फक्त जातीवाद लावण्याचं काम कुठेतरी लक्ष्मण हाकेसारखे माणसं करते. याला कुठेतरी ब्रेक लागा म्हणून सरकारने याच्यात ठोस पावलं उचललं पाहिजे, जेणेकरून जातीवाद होऊ नये. महाराष्ट्रात असो की या भारतात असो, हे देश आपला कृषीप्रधान देश आहे. तर समजे आपल्या व्हिडिओला आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो, जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आमचे पोचत राहतील. एक मराठा लाख मराठा.